नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रम्या काव्याला बोलते की दिलेले 24 तास कधीच संपले आहे आणि तुझी बहीण खोटी ठरली आहे. तिने हे घर सोडायचं. यावर जीवा ओरडून बोलतो की ए रम्या, नंदिनी हे घर का सोडेल आणि तू कोण आहेस हा? तेव्हा रम्या बोलते की पाच जीवा, असे कसे तुम्ही भाचे आहात रे? तुम्ही तुमच्या आत्यावर हिने नको नको ते खोटे नाटे आरोप केले, तरी तुम्ही तिची बाजू घेताय. ती सिद्ध करणार होती ना. तिला लग्नातून आईने किडनॅप केलं होतं. ती सिद्ध करू शकली का? नाही. खरं तर तिने आईवर जेव्हा हे असले आरोप केले होते ना, तेव्हा तुम्ही दोघांनी स्वतःहून तिला घराबाहेर काढायला हवं होतं. तेव्हा तुम्ही दोघांनी काहीच केलं नाही आणि आता सिद्ध झालंय की ही खोटी आहे, तरी सुद्धा तिला घराबाहेर जाऊ नका म्हणताय. कमाल आहे तुमची. यावर आत्या बोलते की जाऊ दे ग रम्या, उगाच शब्दाला शब्द वाढू नकोस. कदाचित आत्या म्हणून मीच कमी पडली असेल माझ्या भाच्यावरती माया करायला. जीवा पार्थ विक्रम या मुलीला घरात ठेवायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. या बाबतीत मी काहीही बोलणार नाही. आत्या हात जोडून आणि रडून बोलते की मी यापुढे एकच सांगेन, यापुढे माझ्यावरती असले जीव घेणे आरोप नका रे करू. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहतात. यावर काव्या बोलते की मानलं आत्याबाई तुम्हाला. सगळ्यांना गोळ्यात घेण्यासाठी स्वतःच्या अश्रूचा सुद्धा बाजार मांडला आहे या बाईने. नंदिनी बोलते की काव्या बास, वयाचं भान ठेव आणि काव्याला चूप करते. नंदिनी बोलते की जो काही तमाशा झाला आहे तो सगळा माझ्यामुळे झालाय असं वाटतंय ना. बाबा ठीक आहे, आणि तसेही मी शब्द दिला होता, जर मी पुरावा नाही आणू शकले तर मी हे घर सोडून जाईन. मी चुकले नाही आहे, पण मी दिलेला शब्द पाळीन. मी हे घर सोडून जाईन. तेव्हा काव्या सुद्धा बोलते की तसं असेल तर मी सुद्धा बॅग भरते. मी पण हे घर सोडते. जिथे माझी ताई नाही तिथे मीही राहू शकत नाही. पार्थ आणि जीवा बोलतो की मी सांगितलं ना, कुठेही जायचं गरज नाही आहे. यावर विक्रम बोलतो की काय चाललं आहे तुमचं? नंदिनी तू घर सोडून जाणार आहे? ओरडूनच बोलतो की माझ्या सुना घर सोडून जाणार आहे. मानिनी रडूनच बोलते की मग काय करतील त्या दोघी? कसं बोलता तुम्ही? त्यांना माझ्या दोन्ही सुना जर का सोडून गेल्या तर मी कोणालाही माफ करणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. विक्रम बोलतो की मानिनी तू जरा शांत राहशील का? मला काय करायचं सुचत नाहीये. रम्या बोलते की तू काहीही कर, पण माझ्या आईचा अपमान होणार नाही, फक्त एवढं बघ. विक्रम बोलतोय की नंदिनी काव्या या घराचा कुटुंब प्रमुख या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, या घरातून कोणीही कुठे जाणार नाही आहे. तुम्ही हे सगळे घाणेरडं प्रकरण आपण इथे संपून टाकू. इथे सोडून देऊन विसरून जाऊ. सगळे असं काही घडलंच नाही आहे. नंदिनी संपून टाक विषय आणि वसुताईंची माफी माग. आत्या आणि रम्याला मनात आनंद होतो. तेव्हा मानिनी बोलते की वा वा, छान पडदा पाडला तो. चीट भी मेरी और पट भी मेरी. नंदिनी माफी मागणार नाही. विक्रम बोलतो की तिला माफी मागावीच लागेल. यावर नंदिनी बोलते की सॉरी बाबा, काही झालं तरी मी माफी मागणार नाही. नंदिनी रडत असते आणि आत्याकडे बघून बोलते की मी एक वेळ घर सोडेन, पण मी वसू आत्यांची माफी मागणार नाही. कारण त्यांनी फक्त माझं नाही, आम्हा चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. त्याची माफी मागणं म्हणजे त्यांनी केलेला अन्याय सहन करणं. मी सहन करून गप्प बसते याचा अर्थ मी चुकले असं होत नाही. हवं तर मी आत्ताच्या आता घर सोडून जाते, पण मी वसू आत्याची माफी मागणार नाही. आत्या हात जोडून नाटक करते आणि नंदिनीला बोलते की नको ग घर सोडून जाऊ. अगं हे घर तुटावं असं मला कधीही वाटलं नाही. अगदी एका क्षणासाठी सुद्धा वाटलं नव्हतं ग. आत्या रडूनच बोलते की विक्रम आणि मानिनी या घरात नाती खूप प्रेमाने जपली आहेत ग. हवं तर ना मी माफी मागते तुझी, पण हे घर सोडून जाऊ नकोस. अगं माप ओलांडून लक्ष्मी म्हणून या घरात आला ग तुम्ही दोघी. आता उंबरडा ओलांडून नका ग जाऊ. नंदिनी मी तुझ्या पाया पडते, पण जाऊ नको. आणि पाया पडायचं नाटक करते. तेव्हा विक्रम बोलतो की पाहिलं नंदिनी, चूक तुझी आहे, माझ्या ताईची चूक नाहीये, तरी ती तुझ्या पायाशी आली आहे. तू नुसतं खुळ डोक्यात घेऊन बसली आहे. नंदिनी बोलते की नाही ओ बाबा. विक्रम रागानेच टोकाची भूमिका घेतो. अजिबात मला बाबा बोलायचं नाही. आजपासून तू माझी मुलगी नाही आणि मी तुझा बाबा नाही. आणि तू वरती जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की मानिनी वरती येऊन विक्रमला बोलते की तू माझी मुलगी नाही आहेस, मी तुझा बाबा नाहीये असं म्हटलं तुम्ही नंदिनीला? सिरियसली तुम्ही काय बोलून गेला आहे? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का?
विक्रम रागानेच बोलतो की तिने काय केलं आहे पाहिलंच तू, तिचा गैरसमज झालेला असताना या थराला गेली की तिने खोटा पुरावा आणावा, माझ्या तर डोक्यातून उतरली आहे ती पोर. मानिनी बोलते की त्या पोरीच्या नजरेत एकदा नीट बघा आणि मग तुम्ही तुमच्या बहिणीच्या डोळ्यात डोकावून बघा. कोण खरं आहे कोण खोटं आहे हे क्षणात लक्षात येईल तुमच्या. विक्रम बोलतो की म्हणजे माझी बहीण चुकीची आहे, तिने फसवलं नंदिनीला. मानिनी ओरडूनच बोलते की होय, कुठला गुडघ्याचा डॉक्टर आला हो अचानक? कालपर्यंत बऱ्या होत्या त्या, आज सकाळी अचानक गुडघे दुखायला लागले. तुम्ही असा विचार का करत नाही विक्रम की हे खरंच वसुताईने सगळं केलं असेल? हे बघा, नंदिनीला किडनॅप केल्यानंतर आपल्या पारचं लग्न होण्याआधी पहिली संधी कोणाला मिळाली असती? रम्याला. हा विचार वसुताईने केला नसेल. विक्रम बोलतो की रम्याचं लग्न झालं का पारशी? नंदिनी जेव्हा मंडपात नव्हती तेव्हा रम्या सुद्धा तिथे नव्हती. हा, जर वसुताईचा प्लॅन असताना तर रम्याला कुठे जाऊ दिलं नसतं. उगाच नंदिनीची वकिली करायची म्हणून माझ्याशी भांडू नकोस हा तू. मानिनी बोलते की मी वकिली वगैरे करत नाही आहे. अहो पण नंदिनी एकाकी वसुताईच्या विरोधात वागायला लागेल. पिहूने नंदिनीला चित्र काढून दाखवलं होतं. पिहूने स्वतःच्या तोंडाने सांगितलं होतं. तिने ऐकलं आहे वसुताईनेच नंदिनीला किडनॅप केलंय. शिवाय वसुताईच्या फोनमध्ये त्या दीपकचा नंबर होता हे सुद्धा नंदिनी म्हणाली ना. आता चार चौघात पकडू जाऊ नये म्हणून ती वसुताईने डिलीट केला नसेल. आणि अचानक कुठून आला हो डॉक्टर? डॉक्टरकडे न जाता वसुताईने दीपकला भेटायला गेले नसतील. विक्रम बोलतो की माझी बहीण नंदिनीला किडनॅप करण्याचा घाणेरडा प्रकार करेल हे मी अजिबात मान्य करणार नाही. मानिनी बोलते की ठीक आहे, मग मला तुमच्या विरोधात जावं लागेल, पण मी नंदिनीचीच साथ देणार आहे कारण नंदिनी प्रामाणिक आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या रडूनच पार्थला सांगते की फसवलं आहे वसु आत्याने माझ्या नंदिनी ताईला. का ती खोटे पुरावे घेऊन येईल? पार्थ बोलतो की नंदिनी खोटा पुरावा आणू शकत नाही, माहिती आहे मला. काव्या बोलते की मग मला सांगा विक्रम काका असं का वागतायत? विक्रम काका फक्त वसु आत्याचीच बाजू घेते, त्याने एकदा सुद्धा वाटलं नाही की नंदिनी ताईची बाजू घ्यावी. तुम्ही आता ऐकलं काय म्हणाले ते? याच्या पुढे मला कधीही बाबा म्हणून हाक मारू नको. किती वाईट वाटलं असेल तिला, तिचा विचार का करत नाही आहे? यावर पार्थ बोलतो की आज घरात जे काही घडलं आहे त्याचा विचारही मी कधी केला नव्हता. वसु आत्या इतक्या खालच्या थराला? तेव्हा काव्या मध्येच बोलते की आज खूप वाईट घडलं, स्पेशली नंदिनी ताईच्या बाबतीत. आजपर्यंत माझी नंदिनी ताई सगळ्यांना न्याय मिळवून देते, पण माझ्या याच नंदिनी ताईला खूप मोठा अन्याय होतोय पार्थ. यावर पार्थ बोलतोय की पण मला विश्वास आहे तुमच्या बहिणीला माझा भाऊ एकटा पडू देणार नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनीला विक्रमने जे काही बोललेलं असतं ते आठवतं आणि तिला खूप रडू येतं. तेव्हा तिथे जीवा येतो. तेव्हा नंदिनी जीवाला बोलते की जीवा मी खोटा साक्षीदार आणला नव्हता, प्लीज. यावर जीवा बोलतो की हे बघ, तुला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे. अगं माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुला ट्रॅप केलाय हे दिसत आहे मला. नंदिनी बोलते की मी असा कसा विश्वास ठेवला दीपकवर? नेहमी असंच होतं, मी ज्या लोकांवर विश्वास ठेवते तीच लोक मला फसवतात. असं काय होऊन बसलं जीवा? दीपक खरेपणाने खरं खरं काय ते सगळ्यांना सांगेल. घरच्यांचा माझ्यावरचा विश्वास कधी ढासळणार नाही. हे सगळं उलट होऊन बसलं आणि खूप रडते. जीवा बोलतो की नंदिनी प्लीज रडू नको, तू दीपकशी बोलायला एकटीने जायला नको होतं. आपण सोबत गेलो असतो ना तर आपल्याला तेव्हाच कळलं असतं काहीतरी गडबड आहे आणि आपण कदाचित दुसरा मार्ग काढला असता. नंदिनी बोलते की खरं आहे तुमचं. जीवा बोलतो की प्लीज असा विचार करू नकोस आणि तुझी नाती तुझ्या जवळ असेल, काळजी करू नकोस. हा, जीवा तुला कधीच एकटा पडू देणार नाही. नंदिनी बोलते की एवढं सगळं होऊन सुद्धा किती विश्वास दाखवला तुम्ही माझ्यावर. माझं चुकलं, मी सगळं विश्वासात घेऊन तुम्हाला सांगायला हवं होतं, पण का नाही सांगितलंस? खरंच माझंच चुकलं. जीवा बोलतो की कदाचित तुला पुन्हा भीती वाटली असेल, या वेळेस सुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवशील आणि तुझ्या हाती निराशा लागेल. आता मी तुझा नवरा नाही, मित्रही नाही, पण एक दिवस तू सगळं माझ्यासोबत शेअर करशील, आपलं नातं होईल. पण तोपर्यंत एक रूममेट म्हणून तरी सगळं सांगत जा, सांगशील? नंदिनी मान हलवून हो म्हणते. जीवा बोलतो की नंदिनी तू काहीही चुकीची वागलेली नाहीये, जे केलं ते योग्य केलं. आणि बाबांचं बोलणं यासाठी मनावर घेऊ नको, कारण ते जे काही बोलले ते रागाच्या भरात बोलले. त्यांच्या बहिणीवर आरोप केला ते चिडणारच होते ना. आणि तुलाही माहिती आहे ते सहसा सहसी कोणावरती चिडत नाही.
त्यांना थोडा वेळ दे. एकदा ते शांत झाले ना, ते स्वतःहून येऊन बोलतील. सकाळपासून बाहेर आहेस तू, काही खाल्लेलं नसेल, मी तुझ्यासाठी खायला घेऊन येतो. नंदिनी नको बोलते, मला आता माझा माझा थोडा वेळ हवा आहे, समजून घ्या प्लीज. जीवा बोलतो की ठीक आहे आणि तिथून जातो. नंदिनी स्वतःशीच बोलते की किती पटकन गोष्टी बदलल्या. दीपकने त्याचा शब्द अचानक कसा काय बदलला? माझ्या विरोधातले एवढे पुरावे वसू आत्याने आणले. कधी कधी केलं हे सगळं त्यांनी? तेव्हा आत्या आणि रम्या तिथे येते आणि आत्या बोलते की मी सांगते ना. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.